लागलेलं आहे। मी या आधी सुद्धा अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि ही स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे। आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली की जे आम्हाला आयटी डिपार्टमेंटनी ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे, ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे। ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकडनं किंवा त्या संबंधित सेक्शनकडनंच ती माहिती मागवली जात असते, जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे। 12-14 हजारचा डेटा हा आम्हाला आयटी विभागाकडनं मिळालेला आहे। आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14 हजारमध्ये अशा महिला आहेत का की जे जेन्युइन लाभार्थी आहेत पण त्यांचे बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का, याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं आहे। नाही, साधारणपणे त्यांना क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल। शेवटी महिलेचं अकाउंट हे महिलेकडेच असलं पाहिजे। त्यावेळेला 28 जूनला ही ज्या वेळेला योजना जाहीर केली 1 जुलैपासूनच फॉर्म्स भरण्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होती। मला आपल्या माध्यमातून सांगायचं की 50 लाख असे अकाउंट्स आहेत ज्यांचं आधार सीडिंगच नव्हतं, जे या योजनेच्या निमित्ताने करण्यात आलं। म्हणजे त्याचा बेनिफिट त्यांना ह्या स्कीम पुरतच नाही, पुढेही त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड राहणार आहे। पण असे काही असतील ज्यांचं कदाचित स्वतःचं खातं नसेल, घरातलं एकच खातं असेल पुरुषाचं आणि त्यांनी ते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेलं असू शकते। काही असे असू शकतात की त्यांच्याकडे तो रॉ डेटा आलाय पण तो क्रॉस व्हेरीफाय आम्हाला ग्राउंड लेवलला करणं गरजेचं आहे। त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत जिथपर्यंत आमच्याकडे त्या संदर्भातला फायनल डेटा आणि बायफर्केशन येत नाही, त्यामुळे त्याबद्दलची टिप्पणी किंवा एखाद्या कन्क्लुजनला आपण येणं हे काही योग्य राहणार। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। काही चिंता करू नका। ज्या लाडक्या बहिणींना चिंता होती की आपलं नाव यादीतून जाणार आहे तर ह्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही। फक्त हे 3 कामं करा। हे 3 काम केल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणारच आहे, सोबत मागचे राहिलेले हप्ते सुद्धा येणार आहेत। फक्त तुम्हाला एक कमेंट करून सांगायचं आहे कोणाकोणाला जुलैचा हप्ता आलाय, नाव सांगा, तुमचा जिल्हा सांगा, तुमचा तालुका सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची बँक कोणती आहे। लक्षात घ्या, व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतं की आपल्याला हप्ता हा 100% यायला पाहिजे तर व्हिडिओ 100% संपूर्ण पहा प्लीज। कारण काय होतं, तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता आणि मग तुमच्यापर्यंत कुठलीच बरोबर माहिती येत नाही, अचूक माहिती तुमच्यापर्यंत कोणतीच येत नाही। तुम्ही आत्ताच बघितलं की आदिती तटकरे मॅडम यांनी काय सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींना अशी भीती वाटत होती की आपलं अकाउंट जे आहे ते पुरुषाच्या नावावरचे बँक अकाउंट आहे, त्यांनी काळजी करायचं गरज नाही। त्याच्यावरती काय कमिटी बसणार आहे हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे पुढे। सगळ्यात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी असणार आहे आणि काही लक्षात घेण्यासारख्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या आपल्याला एकदम व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार हे तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त आणि फक्त हे 3 कामं करायचे आहेत। कोणती 3 कामं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे, मी तुम्हाला पुढे सांगतोय, ज्याच्यावरून तुम्हाला 100% पैसे मिळणारच याची गॅरंटी ही होणार आहे, मिळणार आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, चॅनलला सबस्क्राईब करा। बघा तुम्ही काय करता, व्हिडिओ बघता परंतु तसंच सोडून देता, त्यामुळे होतंय काय की तुम्हाला व्हिडिओ परत शोधावा लागतो। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा। आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, आज आहे 20 ऑगस्ट। 20 ऑगस्टला सर्वात मोठी बातमी घेऊन आलेलो आहे आपण की टेन्शन घ्यायची गरज नाही। ज्या लाडक्या बहिणी 5-50 जे काही लाख लाडक्या बहिणी बाद झाल्या होत्या, ज्याच्यामध्ये बाद केल्या नव्हत्या परंतु एक लिस्ट सरकारपर्यंत आली होती ज्याच्यामध्ये सरकारनं सांगितलं होतं की आम्हाला आता इथून पुढं ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना बाद करायचं आहे, परंतु त्याच्यावरती आता कुठंतरी स्थगिती आलेली आहे। हो, अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण लाडक्या बहिणींच्या भावांनी ठरवलेलं आहे की खरंच ह्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत का। बरं, मी आता तुम्हाला अपात्र होण्याची सगळ्यात महत्त्वाची काही 6 कारणं सांगतोय। 6 कारणं ज्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा आता इथून पुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे।
लक्षात घ्या. त्यासाठी एक खुशखबर म्हणजे ज्या लाडक्या बहिणी 60 लाख लाडक्या बहिणी ज्यांना असं वाटत होतं की ते बाहेर बाद होणार आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणीसाठी आदित्य तटकरे यांनी दिली होती की आम्ही कोणालाही लगेच बाद करत नाही आहोत. त्यासाठी व्यवस्थित कमिटी शोधली जाणार आहे. त्याच्यामध्ये आजपासूनच याच्यामध्ये जे काही सगळं नियोजन आहे ते केलं जाणार आहे. तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांपासून अर्ज पडताळणी आहे आणि कुठल्या जिल्ह्यात पैसे येणार सर्वात प्रथम हे सांगतो. चला बघा, सर्वात महत्त्वाचं पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, धुळे, जवळपास आज 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये अर्ज पडताळणीला तिथं काम दिलेलं आहे. बघा, प्रत्येक डिपार्टमेंटचं काम चालू आहे. भरपूर डिपार्टमेंट याच्यामध्ये काम करतायत. अंगणवाडी सेविका ज्या असतात, आपल्या मदतनीस सेविका ज्या आहेत, ह्या तुमच्या घरोघरी येऊन ह्या चौकशी केल्या जात आहेत. हे जे मी तुम्हाला आता जिल्हे सांगितले, कुठले पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, लातूर, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. ह्या जिल्ह्यांमध्ये जे काही कामकाज आहे ते एकदम सुरू झालेलं आहे. आणि लाडक्या भावांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे काय? तो म्हणजे लाडक्या बहिणींना टेन्शन द्यायचं नाही, त्यांचं टेन्शन कमी करायचं आहे, त्यांचे हप्ते चालू ठेवायचे आहेत. स्वतः त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याच लाडक्या बहिणीचा हप्ता बंद पडू देणार नाही. आमच्यावरती किती जरी टीका करण्यात आली तरी आम्ही ही जी योजना आहे ती बंद करणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींना गौरी गणपतीसाठी सुद्धा आनंदाचा शिधासुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण गेल्या वर्षीसुद्धा आपण जर बघितलं तर गौरी गणपतीला आपल्याला आनंदाचा शिधा मिळाला होता. ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पुढे सगळ्या एक एक गोष्ट सांगणार आहे. परंतु लक्षात घ्या, त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींच्या घरात त्यांचं स्वतःचं अकाउंट नव्हतं, बँक अकाउंट नव्हतं, त्यांनी त्यांच्या घरातील पुरुषाचं अकाउंट दिलं होतं, बरोबर. मग ज्याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 हजार अशा लाडक्या बहिणी आहेत. IT डिपार्टमेंटकडनं त्यांना डेटा आलेला आहे. स्वतः आपल्याला आता आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी काळजी करू नका, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बाद करण्याचा निर्णय सरकारनं आत्ता तरी घेतलेला नाही. परंतु लक्षात घ्या, तुम्हाला काही महत्त्वाची कारणं सांगतोय ज्याच्यामुळे तुम्ही बाद होऊ शकताय. आणि GR सुद्धा आलेला आहे. सरकारनं ठरवलेलं आहे की कडक कारवाई आम्ही करणार आहोत. ज्या लाडक्या बहिणींनी फसवून तिथं लाभ घेतलेला आहे, फसवून लाभ घेतलेला आहे, परत एकदा ऐका, ज्या लाडक्या बहिणींनी फसवून लाभ घेतलेला आहे अशा लाडक्या बहिणींना कारवाईसुद्धा सरकार करणार आहे. कदाचित तुमचे जे काही तुम्हाला आत्तापर्यंतचे हप्ते दिलेत ते माघारी घेतले जाऊ शकतात. तुमच्याकडून वसुलीसुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे लक्षात घ्या, असा GR आलेला आहे. हो, तुम्हाला मी आता सांगतोय GR आलेला आहे. तसा सरकारने सरळ सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी आहेत किंवा कुठेतरी मोठ्या पदावरती आहेत अशा लाडक्या बहिणींनी जर फसवून तिथं लाभ घेतला असेल तर त्यांना तिथं त्याचं कारवाई करण्यात येईल. लक्षात घ्या, आता जर तुम्ही जूनमध्ये हप्ता भरला असेल, फॉर्म भरला असेल गेल्या जूनमध्ये, आणि तुमची परिस्थिती तेव्हा चांगली नव्हती आणि आता जर चांगली झाली असेल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरत होता त्यावेळेस तर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. आता चांगली झाली तर तुम्ही आता तुमचा जो काही लाभ आहे तो बंद करू शकता. नाहीतर परत इथून पुढची जर तुम्ही हप्ते घेत राहिला तर कदाचित तुमचीसुद्धा कारवाई सरकार हे करू शकतं. परंतु ज्या बाकीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना चिंता करायची गरज नाही. लाडक्या बहिणींसाठी ही योजना कायमच सुरू राहणार आहे. सोबतच एकनाथ शिंदे यांनी लाडकी सुनबाई योजना ही सुद्धा आणलेली आहे, ज्याच्यामध्ये आता लवकरच मी तुम्हाला इन डिटेलमध्ये तो व्हिडिओ संपूर्ण सेपरेट व्हिडिओ आणणार आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला जशी लाडकी बहीण आहे, लाडकी लेक आहे, तशीच आम्हाला लाडकी सुनबाईसुद्धा आहे. तर लाडक्या सुनबाईसाठी सुद्धा आम्ही एक योजना आता आणलेली आहे. ही योजना शिवसेनेने आणलेली आहे असं स्वतः त्यांनी इथंच सांगितलेलं आहे. राज्य सरकारकडून ह्याच्यावरती कुठलाही म्हणजे राज्य सरकारचा GR आलेला अजून तर नाही, परंतु हे शिवसेनेकडून लाडकी सुनबाई योजना सरकारनं आणलेली आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं हे तुम्हाला 3 काम करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता, मागचा जुलैचा हप्ता आणि त्याच्या अगोदर जूनचा हप्ता हा 100% म्हणजे 100% तुमच्या बँक खात्यामध्ये हा जमा झाल्याशिवाय राहणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक काम करायचं, तुमची बँक कोणती आहे कमेंट करा, पटकन कमेंट करा. तुमची बँक कोणती आहे? SBI आहे, ॲक्सिस आहे, ICICI आहे, कोटक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, पोस्टाचं खातं आहे, पोस्टाची बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे. पटापटा कमेंट्स करा. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं हे जाणार नाही. सरकारला समजणार नाही की नेमकं कोणत्या जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत परंतु त्यांच्यापर्यंत योजनेचे पैसे पुरत नाहीत. लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी बोलतील त्यांना 100% पैसे हे सरकार देतं. कारण तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ संपूर्ण पाहता त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते की नेमकं करायचं आहे काय. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे हे 3 कामं कुठले सांगतोय. पहिलं काम मी तुम्हाला सांगतोय, जुलैचा हप्ता कोणाकोणाला आला आहे कमेंट करा. कारण जुलैचा हप्ता आल्याशिवाय ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहे.
लक्षात घ्या. परत एकदा सांगतोय, जुलैचा हप्ता आल्याशिवाय तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहे. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कंप्लीट पाहायचा आहे, व्हिडिओ सोडून जायचा नाही. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बरं, आता तुम्हाला एक काम करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जुलैचा आणि ऑगस्टचा एकत्र 3,000 रुपयांचा मेसेज येणार आहे. हो, एकत्र 3,000 रुपयांचा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. कोणतं काम करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आणि अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड सीडिंग. भरपूर लाडक्या बहिणी, अजूनसुद्धा सांगतोय, 50 ते 60 लाख लाडक्या बहिणींचा डेटा अजून परत एकदा सरकारकडे गेलेला आहे मागच्या महिन्याचा, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना तिथं त्यांच्या मोबाईलला जो नंबर आहे, मोबाईल नंबर, तो आधार कार्डला लिंक नाही तो, आणि तो आधार कार्ड त्यांच्या बँकेला लिंक नाही, अशी स्वतः माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळं मी सांगतोय, ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला ऑगस्टचा हप्ता यायला हवा, जुलैचा हप्ता यायला हवा, त्यांनी आधार कार्ड सीडिंग लिंक करून घ्यायचं आहे. आणि कमेंट करा की तुम्ही एका घरात 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहात का? कारण ज्या घरात आता 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असतील, त्या तिसऱ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. समजा तुमच्या घरात 2 सून आणि 1 सासू आहे, तर कमीत 1 सासू किंवा एका सुनेलाच किंवा त्या 2 सुनेलाच आता लाभ मिळणार आहे. तिघींना लाभ आता सरकार देणार नाही. हे सरकार आता तो लाभ जे आहे ते बंद करणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरं म्हणजे तुमचं लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन आपलं स्टेटस ॲक्टिव्ह तर आहे ना, हे बघायचं आहे. आपला फॉर्म तर रद्द तर झालेला नाही ना, कारण अर्ज पडताळणी सुरू आहे. ज्या लाडक्या बहिणी बाद होतील त्यांचा अर्ज रद्द करण्यात येत आहे. तिथं शेरा तसा देत आहे सरकार. त्यामुळं हे काम तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे. ह्या 3 गोष्टी चेक करायच्या. चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, रेशन कार्डची KYC करायची आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केलेलं नाही. ज्या KYC करतील त्यांना 100% पैसे आल्याशिवाय राहणार नाहीत. ह्या 4 गोष्टीचं पालन जर तुम्ही केलं तर ऑगस्टचा महिन्याचा हप्ता 100% तुमच्या खात्यात आल्याशिवाय राहणार नाही. आता तुमचं बँक खातं कोणतं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचं मागचे हप्ते किती राहिलेले आहेत, किती आलेले आहेत, हे सगळं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्याकडं कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड आहे, तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे का, तुमच्याकडं केशरी? कारण बघा, राज्यामध्ये 1,15,00,000 जवळपास रेशन कार्ड असे आहे ज्यांची KYC नाही आणि ते बाद केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचं जर नाव नाही ना, हे तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. जर असेल तर तुम्हाला सुद्धा ते काम आत्ताच करायचं आहे. आजच जाऊन सगळे कामं करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद व्हायला नाही पाहिजेत, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं, कमेंट्समधून कमेंट करून सांगायचं आहे. काही प्रश्न असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.